महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 मधील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार दिल्लीत दाखल झाल्याच्या बातम्या समोर आल्या आणि त्यानंतर ऑपरेशन टायगर या नावाने नव्या फुटीच्या चर्चांना वेग घेतला. मात्र या चर्चांमध्ये किती तथ्य आहे आणि नेमके काय घडत आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. या घटनेची मूळ सुरुवात होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या खासदारांच्या बैठकीपासून. काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या लोकसभा खासदारांची बैठक बोलावली होती. पक्षाकडे एकूण 9 खासदार आहेत. सुरुवातीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित नसल्याच्या बातम्या आल्या आणि त्यातूनच संशयाचे वातावरण निर्माण झाले. नंतर पक्षाने स्पष्ट केले की 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते तर उर्वरित खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी सर्व 9 खासदार एकत्र असल्याचा दावा केला. मात्र राजकीय वातावरण अचानक बदलले जेव्हा काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला की उद्धव ठाकरे गटातील किमान 6 खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. या बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. कारण जर खरोखरच 6 खासदार वेगळा गट बनवत असतील तर तो केवळ पक्षातील मतभेदांचा विषय राहणार नाही तर ठाकरे गटाच्या अस्तित्वासाठी मोठे आवाहन ठरू शकतो. याच दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ खासदार आणि संसदीय पक्षनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महत्वाची विनंती केली. त्यांनी कोणत्याही बंडखोर गटाला स्वतंत्र मान्यता देऊ नये किंवा दुसऱ्या पक्षात विलीनीकरणास मान्यता देऊ नये अशी मागणी केली. सावंत यांनी नमूद केले की शिवसेना कोणाची हा मुद्दा अजूनही न्यायालयीन प्रक्रियेत आहे आणि त्यामुळे कोणताही घाईघाईने घेतलेला निर्णय पक्षाच्या राजकीय स्थितीवर परिणाम करू शकतो. या घडामोडींना आणखी रंग चढला तो संजय राऊत यांच्या आरोपांमुळे. राऊत यांनी दावा केला की ठाकरे गटातील खासदारांना पक्ष सोडण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे. काही खासदारांना मंत्रीपदाचे आमिष दाखवले जात असल्याचाही आरोप करण्यात आलाय. या आरोपांना अधिकृत पुरावे अद्याप समोर आलेले नसले तरी त्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान काही वृत्तांमध्ये असेही सांगण्यात आले की काही खासदार दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांचे फोन बंद होते आणि त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे बंडाच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले. त्याचवेळी एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले. पण याची दुसरी बाजूही आहे. ठाकरे गट सातत्याने या सर्व चर्चांना अफवा म्हणत आहे. पक्षाचे म्हणणे आहे की ऑपरेशन टायगर हा फक्त मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पक्षातील सर्व खासदार संपर्कात आहेत आणि कोणतीही फूट पडलेली नाही. मातोश्रीवरील बैठकीनंतर अनेक खासदारांनी सार्वजनिकरित्या पक्षाची निष्ठा कायम असल्याचेही सांगितले. मग प्रश्न निर्माण होतो की या चर्चांना इतके महत्व का दिले जात आहे. याचे कारण म्हणजे 2022 मधील शिंदे बंडाची आठवण अजूनही ताजी आहे. त्यावेळी सुरुवातीला काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण काही दिवसातच त्यांचे रूपांतर शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या फुटीत झाले. त्यामुळे आज जेव्हा काही खासदारांच्या हालचालींबाबत चर्चा होते तेव्हा राजकीय निरीक्षक त्याच्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहतात. या संभाव्य संकटाचा सर्वात मोठा परिणाम आगामी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर होऊ शकतो. जर खासदारांचा मोठा गट शिंदे गटाकडे गेला तर लोकसभेतील उद्धव ठाकरे गटाचे संख्याबळ कमी होईल. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद आणखी वाढेल. याचा परिणाम केवळ संसदेतच नाही तर भविष्यातील विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांवरही होऊ शकतो. सध्या मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वृत्तांमध्ये फुटीचा दावा केला जात आहे तर पक्ष नेतृत्व सर्व काही सुरळीत असल्याचे सांगत आहे. दिल्लीतील बैठका, लोकसभा अध्यक्षांना पाठवलेली पत्रे, खासदारांच्या हालचाली आणि सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. 2022 मध्ये असे सुरुवातीला अफवा म्हणून पाहिले गेलेले घटनाक्रम
पुढे राजकीय भूकंपात बदललेले होते. तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होते की ठाकरे गट हे संकट टाळण्यात यशस्वी होतो. याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.